वनसे विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। देवादिदेवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा। पाहती कोणी की बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोच वदनी उच्चारी। अत्यंत पवित्र पावन मंगलाने प्रासादिक अशा भगवान रोकडोबा हनुमान मंदिराच्या पवित्र प्रांगणात मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामप्रभूच्या जयंतीपासून तो हनुमान जयंतीपर्यंतचा हा सुंदर असणारा नामसप्ताह दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अत्यंत आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेतून भावनेतून सुंदर असा संपन्न या ठिकाणी झालेला आहे। या सप्ताहामध्ये दिवसभरातील सर्व कार्यक्रम काकडा भजन हरिपाठ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी कीर्तन असा हा सुंदर महोत्सव ज्ञानदान अन्नदान या पवित्र स्थानावरती घडलं। त्यानिमित्ताने यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिं वाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीं नमत राक्षसांतकं। हनुमंतरायांच्या या कृपा आशीर्वादाने पूर्वासरी सर्व साधू संत महात्मे यांच्या मार्गदर्शनाने या पावन असणाऱ्या भूमीमध्ये वैकुंठवासी पूजनीय काव्यतीर्थ अण्णासाहेब पूजनीय यादव बाबा ही ज्येष्ठ मंडळी यांचं त्याचबरोबर आता त्यांच्या पाठीमागे आमचे गुरुबंधू हरिभक्ती परायण रामदास महाराज पवार महाराज यांचं मार्गदर्शन या परिसराला पारमार्थिक त्याचबरोबर आपण सर्व परिसरातील भाविक भजनी मंडळी नागरिक मंडळ तसं इथं लगेच इथं गाव नाही गावाची संकल्पना आहे। पूर्वी कधी होता अशी कल्पना आहे कधी होतं कदाचित आपल्याला माहित असेल नाही तर नसेल गाव होतं असं सगळ्यांना माहिती आहे कधी होतं हे कोणालाच माहित नाही होतं कधी भूतकाळ आहे गाव नसलं तरी देव आहे गाव नसलं तरी देव आहे। जग कधी असतं कधी नसतं देव कायमच असतो हा सिद्धांत। आता माग दुसरे माणसं होते आता सध्या आपण सगळे आहेत देवाच्या पूजेत नंतर आपण कोणीच राहणार नाही याच्यानंतर दुसरे राहतील पण परंपरेने सगळे हेच सांगतील की हे जे दक्षिणमुखी हनुमंताचं प्रसिद्ध असं स्थान आहे त्याला स्थान म्हटल्यापेक्षा आपण तीर्थक्षेत्र म्हणूया। भगवती शिवनागंगेच्या पवित्र असणाऱ्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये तीरावरती असणारा हा संपूर्ण परिसर भगवान हनुमंतरायांचं अधिष्ठान आहे। शक्तीची बलाची आणि भक्तीची प्रेरणा ज्या देवतेकडून मानव समाजाला मिळते त्या हनुमंतराय। संपूर्ण भारतभर राम जन्म आणि हनुमान जयंतीची सोहळे चालू आहे। याच क्रमामध्ये आपापल्या शक्ती भक्तीनुसार खेड्यापाड्याला वाडी वस्तीवरती हे कार्यक्रम साजरे होतात। त्यानिमित्ताने आपण सुद्धा या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम हनुमंतरायांच्या निमित्ताने संपन्न करतो। याही वर्षी आपण सर्वांनी तो संपन्न केला। वेगवेगळ्या सेवा आपल्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी वाटून घेतली आणि असं म्हटलेलं काही वाचिक मानसिक कायेने वाचेने मनाने त्या सेवेमध्ये आपण सगळे सहभागी झालो। हनुमंतरायांची सेवा आपण या ठिकाणी केली। यामध्ये ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ नेतृत्व यांनी केलं ते आदरणीय हरिभक्ती परायण ताई इथं बसलेले आहेत। काय आदरणीय आमचे रामदास महाराज औदंगाचार्य अर्जुन महाराज विनयकरी बाबा आमचे आदरणीय लंबे काका आपण सर्व भजनी मंडळी ग्रामस्थ मंडळी तुळशीवाले मावशी
आदरणीय या परिसरामध्ये खूप चांगलं ज्यांचं भजनाचं काम आहे, सेवा आहे, असे गायन सम्राट श्री विनायक महाराज, आदरणीय नवोदित चांगले गायक आणि भजन क्षेत्राची अतिशय चांगली आवड असलेले विकास महाराज, त्याचबरोबर आपण सगळी भजनी मंडळी, उपस्थित असलेले, समोर बसलेले आपण सर्व भाविकजन, ज्यामध्ये आमची जुनी वारकरी मंडळी समोर बसलेली, सर्वांना ओळखतो, सर्वांचे नाव सांगता येणार. आदरणीय आमचे साबळे काका, मगर भाऊ, रणमाळे मामा, त्याचबरोबर हा एक त्रिवेणी संगम इथे धारणखेडा, त्याचबरोबर लामणगाव आणि इकडच्या बाजूने झोलेगाव, असा हा त्रिवेणी संगम. आजच्या सेवेचं निमंत्रण ज्यांच्या माध्यमातून मागच्या वर्षाप्रमाणेच यावर्षी पुन्हा प्राप्त झालं ते झोलेगावचे आपले सरपंच आदरणीय जनार्दन भाऊ काकडे, अतिशय सात्विक, स्वजीव, स्वच्छ, प्रतिष्ठा असलेलं एक सामाजिक राजकीय काम करणारी व्यक्ती आहे आणि मनापासून विकासाची आवड. आपल्या देवस्थानावर त्यांची श्रद्धा आहे, परिसरातलं देवस्थान तिथं काहीतरी चांगलं झालं पाहिजे त्याची नेहमी इच्छा असते. आत्ताच त्यांनी त्यांच्या गावात, आता इथं मामा बसलेले, झोलेगाव लहान असलं तरी मोठे मंदिर गावकरी मंडळीने बांधले. मंदिर पाहिल्यावर माणसाला आनंद वाटतो. थोडी सुंदर मंदिर, समोरचा सगळा परिसर आणि नव्यानंच त्या ठिकाणी गाडगे बाबांच्या संप्रदायामधले वैकुंठवासी संत रामलाल बाबा व गेंदाई या दंपतीचं सुद्धा सुंदर, या संतांचं सुद्धा त्यांचं जन्मगाव ते बृहन महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये रामलाल बाबांचं नाव आहे. ज्यांनी गाडगे बाबाचा सुंदर संप्रदाय पाठीमागे चालवला, त्या संप्रदायात आजही बरीच मंडळी आहेत. तिकडे पैठण विभागामध्ये आहेत, वेगवेगळ्या भागात आहेत, पण आपल्या इथंच त्यांचं जन्मस्थान असलं तरी आपल्याला जास्तीची त्यांची माहिती नव्हती, कमी होती. पण आता गावकरी मंडळीने त्यांचं सुद्धा चांगलं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. त्याबद्दल सगळे ग्रामस्थ मंडळी आणि सरपंचांना धन्यवाद दिले पाहिजे. आपण सुद्धा या भागातले सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळी, उपस्थित माताभर, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज काल्याच्या कीर्तनाच्या सेवेची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. नमस्काराची सेवा, देवाचं नावच आहे रोकडोबा. काय नाव आहे? रोकडोबा. हे बऱ्याच देवाला, हनुमंताला नाव आहे. म्हणजे वेगवेगळ्या भागात जर गेलो तर रोकडोबा हनुमान हे नाव प्रसिद्ध आहे. रोकडोबा म्हणजे काय असेल बरं? तर रोकडोबा म्हणजे काकाने सांगितलं की रोकड, पण रोकडोबाचा मी थोडा वेगळा अर्थ सांगितलं. एक असतं रोख, दुसरं असतं उधार. काय असतं? एक रोख असतं, दुसरं उधार असतं. तुम्ही हनुमंताची सेवा करा, त्याचं फळ तुम्हाला रोख आहे, त्याचं नावच आहे रोकडोबा. हे असं नाही की आता सेवा केली तुम्हाला मेल्यावर मोक्ष मिळेल, ते म्हणलं इतकं लेट नाही. आमच्याकडे लगेच कॅस आहे, मुखी नाम हाती मोक्ष, आईची साक्ष भोवतांची, तुका म्हणे रोकडे केने, सेविता येणे पोट धाय. हे जे आहेत ना, हे रोकड केलं आहे. विठ्ठल त्याला म्हणतात जागृत देवस्थान. कोणतं देवस्थान? जागृत देवस्थान. तसं हे हनुमंतरायचं जागृत आहे. जे जागृत असतं ते रोकडोबा, त्याला त्याचं नावच आहे की ते ताबडतोब आपल्या सगळ्यांना भक्तांना फळ दान करतं, म्हणून त्याला रोकडोबा म्हणतात, असा त्याचा भाव आहे. तेव्हा या हनुमंतरायांच्या सेवेकरिता असलेल्या या सप्ताहाच्या काल्याच्या निमित्ताने कीर्तनासाठी घेतलेला गवळणरूपी अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराज कृष्ण भक्तीने भारावलेल्या एका गोपिकेच्या जीवनातला लौकिक व्यवहार कसा असतो, त्या व्यवहाराची समीक्षा या अभंगात महाराज करतात.
भगवत प्राप्तीचे वेगवेगळे साधनं असले तरी भक्तिप्रेमाचं जे साधन आहे ते सगळ्यामध्ये सर्वोपरी आहे, सरस आहे. आणि भक्तिप्रेमाचं साधन सरस असल्यामुळे त्या सगळ्याच भक्तांच्या यादीमध्ये अनेक असले तरी भगवान सांगतो मी ज्याच्याने माणसाला सुलभ होतो तो भक्ती मार्ग आहे. म्हणून म्हटलेलं आहे न वेद यज्ञ न अध्ययन न दान न क्रियाभीर न तपोभिरुग्रहित. भगवान सांगतात अर्जुना न वेद यज्ञ अध्ययन न दान न क्रियाभीर न तपोभी उग्रहित. तुम्ही उग्र तप केलं, वेगवेगळ्या धार्मिक क्रिया केल्या, तुम्ही वेद अध्ययन केलं, वेदांताचं पाठांतर केलं, योग केला, याग केला, तप केलं, दान केलं, तीर्थयात्रा केली, अनुष्ठान, हे सगळे साधनच आहे. पण हे सगळे साधनं असले तरी या सगळ्या साधनाने तो साधक मला प्राप्त होईलच असं सांगता येत नाही. म्हणजे देवाने अजिबात याची गॅरंटी घेतली न हा वेदैर्न तपसा न दानेन च इज्जया न वेदाने न तपाने दानाने न यज्ञाने मी प्राप्त होईल. मग देवाला विचारलं की तू कशाने सुलभ आहे प्राप्ती करता. भगवान म्हणले भक्त्या तोनन्या शक्य. अशक्य नाही, शक्य आहे. पण कशाने शक्य आहे? भक्त्या तोनन्या शक्य. अनन्य भक्तीने माझी प्राप्ती ही सहज शक्य आहे. आणि म्हणून जगामध्ये वेगवेगळ्या मार्गाने ईश्वर प्राप्तीला निघालेली अनेक माणसं असली तरी या सगळ्या मार्गांमध्ये प्रशस्त भक्तीचा मार्ग ज्यांनी स्वीकारला त्या गोकुळातल्या गोपी आहे. त्या गोपिकांचा भक्ती मार्ग आहे. आणि म्हणून जगातले अनेक अनुयायी लोक गोपिकांच्या मार्गाने चालतात. तुम्ही पूर्वाचार्यांना विचारा की भक्ती म्हणजे काय. भक्तीने भगवान सुलभ आहे, भक्त्या तुनन्या. पण भक्ती म्हणजे काय? नारद म्हणतात यथा व्रज गोपिकाणाम. जी व्रजभूमीतल्या गोपिकांनी केली तिला आम्ही भक्ती म्हणतो. म्हणजे त्या घरचे काम करत नव्हत्या का? करीत होत्या. त्या संसारात नव्हत्या का? होत्या. मग ते व्यवहार प्रपंच करीत नव्हत्या का? होत्या. पण सगळं असलं तरी जगद्गुरु तुकोबाराजांसारखे असतील. आता या गवळणीचा भाव तोच आहे ना, कोणी की बोलली नारी. मला वाटतं नारीच्या बद्दल तुकाराम महाराज जास्त बोलत नाही, कारण त्यांचे उच्चार आहे तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची परी आम्हा. पण तेच तुकाराम महाराज आज एका नारीच्या संबंधाने चर्चा करतात. विठाला वेगवेगळ्या आचार्याने वेगवेगळ्या भक्तीच्या व्याख्या केल्या. भक्ती म्हणजे काय? कोणी सांगितलं पूजा देशू अनुराग, कुणी असं सांगितलं की कथा देशू अनुराग. पूजेमध्ये प्रेम असणं, कथेमध्ये प्रेम असणं याचं नाव भक्ती आहे. मला वाटतं पूजा करणं म्हणजे भक्ती असं नाही म्हटलं. सूत्रकारांनी किती सुंदर सांगितलं. पण पूजा म्हणजे भक्ती नाही, अजून कथा म्हणजे सुद्धा भक्ती नाही. मग ते म्हणे मग त्याच्याविषयी प्रेम असणं म्हणजे भक्ती. त्या सूत्राचा अर्थ कोण राहतो? पूजा देशू अनुराग. आदी शब्दाने आदी करून बाकीची साधनं. पूजा आदी करून सगळे भगवत साधनं करणं म्हणजे भक्ती आहे का? ते म्हणले त्यालाच भक्ती म्हणता येणार नाही, त्याच्यामध्ये अनुराग जोडावा लागेल. आदिशू अनुराग. अनुराग म्हणजे प्रेम. उदाहरणार्थ आपण सगळे कीर्तनात इथं बसलो तर तुम्ही म्हणाल श्रवण करणं, कीर्तनात बसणं, कीर्तन करणं ही भक्ती आहे का? तर प्रथम दर्शी मी सांगेल ही भक्ती नाही. तुम्ही म्हणाले आम्ही करतोय चुकीचं आहे का? हे बरोबर, ही भक्ती नाही. तर त्यांना विचारलं भक्ती म्हणजे काय? ते म्हणले या साधनाविषयी आपल्याला अत्यंत प्रेम असणे म्हणजे भक्ती. क्रिया महत्वाची नाही, क्रियेमध्ये असणारा आपला भाव महत्वाचा आहे. आणि म्हणून गोपी क्रिया संसाराच्या करत असल्या तरी त्यांचा भाव मात्र भजनाचा आणि भक्तीचा होता. विठ्ठल सगळ्या सूत्रांना परिष्कृत केलं. नारदाने सगळी सूत्र एकत्र केले. भक्ती सूत्र. नारद हे भक्तीचे आचार्य. पूर्वाचार्यांचे सगळे सूत्र नारदाने एकत्र केले. नंतर स्वतःच सूत्र त्याला दिलं, त्याची व्याख्या दुरुस्त करून दिली. त्याला म्हणतात परिष्कृत. काय व्याख्या केली? ते म्हणले नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति तस्मिन भेदा भावात इति भक्ती. कशी भक्ती आहे? तर म्हणले तदार्पिता. जे जे आम्ही कर्म करतो ना ते ईश्वर अर्पण बुद्धीने असले पाहिजे. आपण तो श्लोक नेहमी म्हणतो, यद करोशी यद असनाशी
यज्जुहोषि ददासि यत् तपस्येषि कौंतेय तत्कुरुर्ष्व मदर्पणम्. येथे काही जे असेल ना ते सगळं मला अर्पण करणं याचं नाव. नारद असतो तदर्पिता, जे जे काही करीतो सेवा ते ते देवा समर्पो. जी सेवा असेल खिलाचारिता, आपला जो आचार आहे, आपलं जे कर्म आहे ते सगळं ईश्वराला अर्पण करणे. खिलाचारिता. आणि त्याच्या पुढचं फार महत्वाचं आहे, तद विस्मरणे परम व्याकुलता इति भक्ती. भक्तीची व्याख्या त्याचं विस्मरण होणे आणि त्याचं विस्मरण झाल्यावर परम व्याकुळता निर्माण होणे, म्हणजे देवाच्या विस्मरणामध्ये त्याची व्याकुळता निर्माण होणे याचं नाव भक्ती आहे. किती सुंदर व्याख्या आहे. देवा करता व्याकुळ होणं म्हणजे भक्ती. विठाला नाही तर आम्ही रोज देवाची पूजा करतो, आम्हाला वाटलं आम्ही मोठे भक्त आहे. आम्ही वारी करतो, आम्हाला वाटलं आम्ही मोठे भक्त आहे. आम्ही रोज ग्रंथ वाचतो, आम्ही मोठे भक्त आहे. आम्ही दिंडीला जातो, आम्ही मोठे भक्त आहे. आम्ही तीर्थयात्रा करतो, मोठे भक्त आहे. आम्ही मोठी पंगत देतो, आम्ही मोठे भक्त आहे. ते मुले याच्यावरून तुम्ही भक्त ठरणार नाही. या सगळ्या क्रिया आहेत. भक्त कधी ठरेल? ज्या दिवशी त्या सगळ्या क्रियेच्या पाठीमागे भगवंताविषयीची अत्यंत तळमळ आपल्या मनामध्ये निर्माण होईल, त्या दिवशी आपण ते सगळे अभंग आपल्या पाठच आहे. बेटी लागी पंढरीनाथा, जीवाला गली तळमळ व्यथा, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे. नाथ महाराजांकडे एक साधक आला आणि नाथ महाराजांना म्हणला, महाराज मी देवाचं भजन करतो, भक्ती करतो, पारमार्थिक माणूस आहे, पण मला अजून काही देव भेटला नाही. काय मला अजून काही मला देव भेटला नाही, कधी भेटेल मला? नाथ महाराज म्हणले, प्रश्न फार गंभीर विचारला तू. ते म्हणले, जसं काही तुला बाजार करायचा आहे तसं विचारतो भाजीपाल्याचा, की अजून काय भेटला नाही, कधी भेटणार आहे? देव भेटणं म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे. जन्म जन्म मुनी जतन कराही, अंतराम कही आवत नाही. जन्म जन्मांतरी केली हे सूचना. अनेक जन्मात साधना करून सुद्धा देव त्यांच्या स्वप्नातही जात नाही. आणि हा माणूस सरळच विचारतो की मी देवाचं भजन भक्ती करतो, अजून मला देव काही भेटला नाही, कधी भेटेल? नाथ महाराज म्हणले, तो इतका सहजासहजी भेटणार नाही. मला वाटतं गाडगे महाराजांचं ते पद प्रसिद्धच आहे, सगळ्यात प्रसिद्ध असेल त्यांचं ते पद आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला मला पाव, देवाशाने पावायचा नाही. ते म्हणले, मनात भाव किती आहे त्याला महत्व आहे. मनी जर भाव नसेल तर म्हणे देवा मला पाव. गाडगे बाबा म्हणले, देव आशाने पावायचा नाही, कारण तो काय बाजारचा भाजीपाला. प्रश्न विचारणाऱ्याने विचारला. नाथ महाराज ते म्हणले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर नंतर देतो, एकदा चला आपण गोदावरी स्नान करून येऊ. त्याला सोबत घेतलं, गंगेच्या तीरावर वस्त्र काढून ठेवले, दोघांनी पाण्यात उडी मारली आणि नाथ महाराजांनी तसंच त्याच्या मानगुटीला धरलं, खाली दाबला. अर्धा मिनिट झाला, 1 मिनिट झाला, तसंच पाण्यात बुडवून ठेवला. ते तळमळ करायला लागलं ना, श्वास घ्यावाचून. त्याला वाटलं आता काही आपल्याला जिवंत सोडित नाही बाबा. थोडा वेळ झाला, नाथ महाराजांनी 1-2 गटांगळ्या खाऊन दिल्या आणि सोडला तसा तो पाण्याच्या बाहेर पळत गेला. काठावर जाऊन उभा राहिला आणि मागे वळून पाहायला लागला. तो म्हणला, मला वाटलं तुम्ही संत आहे. काय म्हणलं नाथांना, मला वाटलं तुम्ही संत आहे म्हणून तुमच्याकडे आलो होतो, तुम्ही तर मला जिवंत मारायला निघाला. नाथ महाराज म्हणले, वेड्या मारायला नाही, तुझा प्रश्नच तसा अवघड होता. म्हणलं, माझ्या प्रश्नाचा पाण्यात बुडवण्याचा काय संबंध आहे? म्हणजे संबंध असा आहे की मी तुला उत्तर प्रॅक्टिकली देणार होतो. कसं? प्रयोगातून. काय उत्तर आहे ते म्हणले असं आहे, तू जेव्हा पाण्यात बुडाला होता तेव्हा तुला काय काय वाटत होतं?
आज काल्याचं कीर्तन हनुमान मंदिरावर कोणाचं असं कीर्तन झाल्यावर पंगत पण काय अशी आहेत नाही का. हे सगळं वाटतं मला काहीच नाही. मी जेव्हा पाण्यात बुडालो ना महाराज, तेव्हा मला एकच वाटत होतं, काय मी पाण्याच्या बाहेर कधी येतो आणि मला श्वास कधी मिळतो. बस एवढंच वाटत होतं, श्वास कधी मिळतो. नाथ महाराज म्हणले, श्वास घेण्याकरता तुझी जी अवस्था झाली होती ना, बाहेर कधी येतो, श्वास कधी मिळतो. ज्या दिवशी भगवंताच्या प्राप्ती करता तेवढी तळमळ तुला लागेल, तशी अवस्था तुझी होईल ना, त्या दिवशी देव तुझ्या पुढे उभा असेल, तुला त्याला शोधण्याची गरज नसेल. याचा भाव तात्पर्य असा आहे की तद विस्मरणे परम व्याकुलता, त्याच्या प्राप्ती करताची परम जी अवस्था आहे. कारण साधक जिज्ञासू याचा अर्थच आहे की आपल्याला त्या वस्तूविषयीची तळमळ किती आहे. आणि भगवत प्राप्ती ही आपल्या तळमळीवर अवलंबून आहे. किती दिवसापासून आपण साधना करतो त्याच्यावर अवलंबून नाही. विठ्ठल अशा प्रकारे जो भक्तीचा भाव आहे तो गोपी गोपाळांच्या जीवनामध्ये होता. म्हणून ते सामान्य जरी दिसत असले तरी आदिकाराने श्रेष्ठ होते. म्हणून काल्याचं कीर्तन कुठंही असो आणि कशाचंही असो तर त्या निमित्ताने मात्र गोपी गोपाळच काल्याचे कीर्तन सांगावे लागते. आता पहा ना तुम्ही, रामनवमी झाली, हनुमान जयंती झाली, मग काल्याच्या कीर्तनात जर रामचरित्र सांगितलं तर काही बिघडलं का? हनुमंताचं सांगितलं तर येणार नाही का? त्यांचे चरित्र मोठमोठे आहे, पण ते नाही, फक्त कृष्णाचं सांगायचं, ते नियम घालून दिलेला आहे. दत्त जयंतीचा जर काला असला तरी सुद्धा चरित्र कृष्णाचंच. कोणत्याही देवाचा उत्सव असू द्या, शेवटी काल्याचं कीर्तन जर असेल तर चरित्र मात्र चरित्र ते उच्चारावे. ते चरित्र उच्चारावे जे देवी गोकुळी केले. त्या चरित्राचा म्हणजे काल्याच्या कीर्तनाचा विषय ठरलेला आहे. पुन्हा प्रश्न तोच आहे की श्रीकृष्णाचं चरित्र काल्याच्या कीर्तनात का, दुसऱ्या देवाचं का नाही? याचं उत्तर आहे, काला फक्त श्रीकृष्णानेच केला, दुसरा कुठल्याच देवाने केला नाही. म्हणून सोपं उत्तर आहे. रामाने कधी काला केल्याचं रामायणामध्ये वर्णन नाही, हनुमंताने काल्या केल्याचं नाही, एखाद्या देवीने केल्याचं नाही, दुसऱ्या देवाने केल्याचं नाही. काल्याचा जो प्रसंग आहे, जे चरित्र आहे, जी लीला आहे, ती फक्त श्रीकृष्णानेच केली आणि म्हणून श्रीकृष्णाचं चरित्र सांगायचं. दुसरी गोष्ट आहे, श्रीकृष्ण हा सामाजिक संघटनातला देव आहे. कारण सगळ्यात अवघड जर काय असेल तर समाजाचं संघटन. ते संघटन ज्याला जमतं ना तो सगळ्यात मोठा माणूस. लोक म्हणतात संघटन कौशल्य आहे. असं भगवान श्रीकृष्णाच्या अनेक गुणामध्ये एक गुण आहे, कारण श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार आहे. दोन अवतार पूर्ण आहे. दुर्जनाचा येणे करुणे संहार, पूर्ण अवतार राम कृष्ण. आणि त्यामध्ये सुद्धा कृष्ण पुन्हा पूर्णतेच्या बाबतीमध्ये परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवढी. त्या गर्गसंहिताकारांनी सांगितलं, न अन्य एवढी, असा दुसरा कोणीच नाही की जितकं संघटन आहे. बघा ना तुम्ही, रावणावर स्वारी करून रामाला जायचं आहे, प्रसंगामध्ये मदत कोणाची घ्यावी लागली? वानराची. माणसं नव्हते का त्या काळात? माणसं होते ना, पण त्या माणसाचं संघटनच झालं नाही. उलट घरातल्या लोकांचं विघटन झालं, म्हणूनच वनवास आहे. ज्या कुळात राहिले ना ते अवधपुरीचं कुळ आहे, सूर्यवंशातलं आहे. मंगल भवन मंगल हरी, प्रवाह दशरथ अजिर बिहारी, असं ते कुळ असलं तरी त्या कुळातच विघटन आहे. त्याग आहे, समर्पण आहे, ही गोष्ट खरी आहे, पण विघटन झालेलं आहे. ज्यांना राजगादीवर बसायचं आहे त्यांना दुसऱ्या दिवशी वनात निघावं लागलं. अयोध्येत माणसं नव्हती का? होती, पण सगळं असून सुद्धा त्यांना शेवटी मदत घेत असताना पशु पक्ष्याची घ्यावी लागली. माऊली म्हणतात नाही का, राणीची पाले खाईला, माऊली त्याचं वर्णन करतात की रानातला पाला पाचोळा खाणारे जे वानर आहे
म्हणजे नर होती पण ती उपयोगात आली नाही, त्याच्यामुळे वानर उपयोगात घ्यावे लागले. त्याचा अर्थ आहे माणसाचं संघटन रामप्रभूला पाहिजे तेवढं मिळालं नाही. पण कृष्ण चरित्रामध्ये श्रीकृष्ण लहान असतानाच त्यांनी मोठी पार्टी तयार केली, त्यांचं मोठं संघटन तयार केलं. म्हणून बघा तुम्ही, सत्ययुगामध्ये तपशक्ती प्रधान आहे, त्रेतायुगामध्ये मंत्रशक्ती प्रधान आहे, द्वापार युगामध्ये अर्चाशक्ती प्रधान आहे म्हणजे पूजाशक्ती, आणि कलियुगामध्ये संघटन शक्ती प्रधान आहे, संघशक्ती कलयुगे. म्हणून वेद उपनिषदाने सूचना करतानाच असे केले, संगच्छध्वम संवदध्वम. तुम्ही एक वाक्यतेने सगळे बोला आणि एका दिशेने सगळे चला. या जगातल्या सगळ्या गोष्टी कलियुगी माणसाला संघटनेने प्राप्त होतील. संघटन ही कलियुगाची शक्ती आहे. विठाला विठाला आमच्या साधू संतांनी सगळ्या समाजाला एकत्र केलं आणि एकत्र करून त्या समाजाकडून सामुदायिक पद्धतीने भक्ती करून घेतली, भजन करून घेतलं. काला म्हणजे काय? काला म्हणजे सामुदायिक भजन आणि सामुदायिक भोजन. मला वाटतं या काला शब्द किती सुंदर आहे बघा ना तो. मला वाटतं हा काला शब्द शुद्ध मराठीतला आहे. शुद्ध मराठीतला म्हणजे गावाकडच्या मराठीतला सांगतो. कदाचित शहरातल्या लोकांना तरी काला म्हणजे काय सांगता येणार नाही, पण जेवढा माणूस खेड्यातला अशिक्षित असेल त्याला लवकर कळेल काला म्हणजे काय. कारण जेवढे खेड्यातले माणसं काला करून खातात एवढे शहरातले काला करून खात नाही. अजून त्यांना चांगलं जेवायची पद्धतच माहित नाही. ती चमच्याने खात असतील पण काला करून खात नाही. तो काला गोपाळांना श्रीकृष्णाने शिकवला. खरं म्हणजे जेवणाची चव काल्यातच आहे. विठाला आचार्य अण्णासाहेब सांगायचे जगन्नाथांना. अण्णा म्हणायचे एकदा वरण आणि चपाती ती अशी चुरली पंक्तीमध्ये, आणि चुरल्यानंतर ती वाढ घेऊन वरणावाला आला. त्याने सुंदर असं फोडणीचं वरण वाढलं आणि वाढल्यानंतर त्या माणसाने त्या वरणाचा चपातीचा चांगला असा बारीक काला केला की मग पुन्हा एकदा डबल वरण घेतलं. पुन्हा एकदा वरण घेतलं की त्याच्या पाठीमागून गावरान तूप यावं. त्याच्यामध्ये ते तूप टाकलं आणि एकदा तो काला असा तयार झाला की तो तयार झालेला काला वाडेकरांनी जर पाहिला त्याच्या सुद्धा तोंडाला पाणी येतं. त्याला वाटतं आधी जेवून घ्यावा नंतर वाढावं काय. असं कशामुळे वाटतं? त्या काल्याचा तो गुण आहे. तो सुंदर काला पाहिल्यानंतर कोणाला खावा वाटणार नाही. एरवी चपातीची चव वेगळी आहे आणि वरणाची चव वेगळी आहे. तुम्ही वेगवेगळी जर चव घेऊन पाहिली पण दोन्ही एकत्र झाल्यानंतर आता दोन्ही शिल्लक राहिले नाही. आता चपाती शिल्लक राहिली नाही आणि वरणही शिल्लक राहिलं नाही. आता शिल्लक राहिलं ते काय? एकत्र झालं त्याचं नाव कालाच आहे. आता त्याला तिसरं नावच देता येणार नाही. आता ते वरणासारखंही लागत नाही, चपातीसारखं लागत नाही. दोन्ही मिक्स झालं की त्या दोन्हीपेक्षाही वेगळं आणि सुंदर लागतं. असा जो आहे त्या एकत्रीकरणाचं नाव, अर्थात ज्याला आता वेगळंच करता येत नाही त्याला काला म्हणतात. हा व्यावहारिक काला आपल्या समोर सांगितला. पण साधू संतांना त्या काला शब्दाचा अर्थ प्रासादिक सांगायचा आहे, पारमार्थिक सांगायचा आहे. प्रासादिक काला काय आहे? प्रासादिक काला आहे की आपण सगळे शरीरात आणि संसारात जगत असलो तरी दुःख रूपता दैन्य अभाव हा संसाराचा आणि शरीराचा धर्म असला तरी सुद्धा या शरीराने भक्ती प्रेमाने आपल्या जीवनामध्ये भगवत भक्तीचा आनंद प्राप्त करून घेणं याचं नाव आहे काला. विठाला महाराज म्हणतात, देखे अखंडित प्रसन्न अति जेत चित्ता जे तरी गणे नाही समजता संसार दुःख. ज्या ठिकाणी दुःखाचा प्रवेशच नाही त्याचं नाव काला आहे. काला शब्दाचा अर्थ होतो प्रसाद आणि प्रसाद शब्दाचा अर्थ होतो प्रसन्नता. सगळ्या माणसाला प्रसादाची गरज आहे. पंढरपूरला गेलो तर पोत्याने मुरमुरे, पोत्याने मुरमुरे, दही अंडीमध्ये मुरमुरेच आहे. आपण जर तिकडं बालाजीला गेलो तर ट्रकनं लाडू भेटतात. बालाजीचा लाडू लोक म्हणतात प्रसाद आहे.
तिकडे जगन्नाथपुरीला गेलो तर खिचडीच खिचडी आहे, तिकडे मथुरेला गेलं तर पेढेच पेढे. त्या त्या ठिकाणचा प्रसाद प्रसिद्ध आहे. हा सगळा प्रसाद पैशाने विकत घेता येईल, पण जी प्रसन्नता आहे ती कशाने विकत घेता येईल बरं? प्रसन्नता. आपण 8 दिवस सप्ताह करतो, 7 दिवसाचा कालावधी. आपल्या सगळ्यांना विचारलं की एवढा सगळा वेळ घालवून उन्हातानाचं पैसे खर्च करून या सप्ताहातून काय मिळतं आपल्याला, असं जर विचारलं तर याचं उत्तर आहे एक आध्यात्मिक प्रसन्नता मनाला प्राप्त होते. त्या सुखाला अनामिक सुख म्हणतात. अनामिक म्हणजे ते कुठल्या वस्तूचं नाही, कुठल्या पदार्थाचं नाही, पण ते जे सुख आहे ना ते माणसाला जगात दुसरं कुठंच मिळत नाही, एकाच जागेवर मिळतं. म्हणून तर म्हटलंय गोकुळीच्या सुखा अंतपार नाही. ते कुणाचं सुख आहे? ते देवाचं सुख आहे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, ते भगवंताचं सुख आहे. आणि ते सुख प्राप्त होणं, तो आनंद प्राप्त होणं, त्या आनंदाचंच नाव आहे प्रसाद. प्रसाद असतो प्रसन्नता. एकदा तो प्रसाद प्राप्त झाला की जीवन प्रसन्न होतं. आणि तो प्रसाद सहजासहजी प्राप्त होत नाही, तो भक्तीच्या, भगवंताच्या, भक्ताच्या संगतीमध्ये तो प्रसाद, ज्याच्या जीवनात तो प्रसाद प्राप्त झाला समजून घ्या त्याला काला मिळाला. तो प्रसाद गोपी गोपाळांना प्राप्त झालेला होता. आणि त्या प्रसादाच्या त्या आनंदामध्ये ते कशामुळे त्यांना तो प्रसाद प्राप्त झाला याचं उत्तर आहे की ते त्या प्रसादाचे अधिकारी होते. भगवत भक्तीचे सुद्धा वेगवेगळे अधिकारी. जगामध्ये भक्तीच्या अधिकारी वेगवेगळ्या लोकांमध्ये सगळ्यात अधिकार संपन्न जर कोण असेल तर त्या गोकुळातल्या स्त्रिया होत्या. पुन्हा आपण भेद करूया. आता इथं माणसंही बसलेले आहेत, महिलाही बसलेल्या आहेत. पुरुष मंडळीपेक्षा महिला भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे का महिलांपेक्षा माणसं श्रेष्ठ आहे? आपल्याला काय अंदाज आहे? महिला श्रेष्ठ आहे. भक्तीच्या बाबतीमध्ये महिला श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे भक्तीच्या जगतामध्ये स्त्रीचा अधिकार पुरुषापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे अध्यात्मामधले कोणी संन्यासी असू द्या नाही तर महात्मे असू द्या, ते बोट करताना गोपिकांकडेच करतात. ते सांगतात याच सगळ्यात श्रेष्ठ आहे. नारदांना विचारलं तर नारद म्हटले यथाव्रज गोपिका. कबीर म्हणतात कबीर कबीर क्या कहते हो जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के भाव में गए गए कोटी कबीर. एका गोपीवरून कोटी कबीर ओवाळून टाकावे एवढा अधिकार त्या गोपिकांचा आहे. शुकाचार्यांना राजा परीक्षितीने प्रश्न विचारला की महाराज आत्मकल्याणाकरता कुणाची कथा ऐकली पाहिजे? शुकदेवासारख्या परमहंस संन्याशांनी गोपिकांचं चरित्र राजा परीक्षितीला सांगितलं. भागवताचा अख्खा दशमस्कंद पहा गोपिकांचं. मग जगातला सगळ्या संन्याशांचा गुरु असणारे श्री शुकदेव या स्त्रियांचे चरित्र सांगतात. ते स्त्रियांचे चरित्र सांगतच नाही, भक्तीने परिपूर्ण असलेली जी वृत्ती आहे त्या वृत्तीचं नाव गोपी आहे. गोपी शब्दाचा अर्थ बाई इतकाच होत नाही, गोपी शब्दाचा अर्थ स्त्री इतकाच होत नाही. गोपी शब्दाचा अर्थ होतो भगवान परमात्म्याच्या भक्तीने भारावलेली जी मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीचं नाव आहे गोपी. मग ती कदाचित साडीवाली असू शकते, नाहीतर दाढीवाली असू शकते. कोणी गोपी हा स्त्री पुरुष असा भाव नाही. गोपी शब्दाचा अर्थ आहे की गोभीर सर्व इंद्रिये कृष्ण रसम पिबती इति गोपी. गोपी शब्दाचा अर्थच आहे की आपल्या इंद्रियांनी जो भगवत सुखाचा आनंद घेतो त्याला म्हणून तो जो गोपी भाव आहे तो गोपिकांच्या जवळ अधिक असल्यामुळे. त्या गोपिकांचा काय अधिकार होता, कसा भाव होता, तर त्याचं उत्तर आहे की त्या गोपी संसारातल्याच होत्या. सामान्य स्त्रिया दिसत होत्या, पण सामान्य संसाराच्या दिसत असल्या तरी त्या लोक विलक्षण होत्या, म्हणजे लोकांपेक्षा वेगळ्या होत्या. मग त्यांचा काय व्यवहार होता? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात
बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज सगळ्यांचं लक्ष एका श्रीकडे वेधतात. महाराज म्हणतात, महाराजांनी विचारलं, महाराज जिच्याकडे तुम्ही सगळ्यांचं लक्ष वेधतात ती स्त्री तुमची काही संबंधी आहे का, तुमची काही ओळख आहे का, नातेवाईक आहे का? महाराज म्हणले काही संबंध नाही, तसा व्यावहारिक कुठलाच संबंध नाही. मग ती कोण आहे? महाराज म्हणतात कोणीतरी एक. कोणी की महाराजांना विचारलं, तुम्ही एवढी नोंद तिची घेतली, कोणीतरी एक आहे तिचं काही एवढी नोंद तुम्ही कशामुळे घेतली? महाराज म्हणतात भुलली नारी ही नारी आहे, पण महाराजांना याच्यातला जो भुलली शब्द आहे ना तो तिच्या भक्तीचा प्रतीक आहे. भुलली शब्द भक्तीचा प्रतीक आहे. मला वाटतं जगातले खूप लोक परमार्थ करतात पण हातचा राखूनच करतात. समजलं तर हातचा राखून झोकून दिल्याशिवाय या जगातली कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही. झोकून देणे याचाच अर्थ बोलणे. आपण बोलत नाही ना, आपण कीर्तनात बसलो तरी आपल्या सगळं ध्यानात राहतं की आपल्याला इथून लवकर जायचंय, पुढे काय काय करायचंय, काय करायचं बाकी राहिलेलं आहे. काही काही तर बसल्या बसल्या मोबाईलमध्ये मेसेज टाकून बरेच कामं कव्हर करतात. बसल्या बसल्या आपण विसरलेलो नाही. बस परमार्थात एकच अडचण आहे की समाजाच्या दृष्टीने जरी आपण पारमार्थिक असलो ना तर आपल्या मनाला विचारा आपण किती तल्लीन झालेलो आहे, किती तद्रूप झालेलो आहे. आणि परमार्थामध्ये एकच गणित आहे, तुमची तद्रूपता त्याच्यामध्ये महत्वाची. तुमची तद्रूपता असं म्हटले, चिंतने चिंतने तद्रूपता. त्याचं चिंतनामध्ये तद्रूप म्हणजे त्याच्या स्वरूप होणं. या गोपिकांमध्ये हा भुलली जो शब्द आहेत ना तो चिंतनासारखा आहे. महाराज म्हणतात कोणी की भुलली नारी श्री आहे, पण तिचं समर्पण किती उच्च प्रतीचं आहे. ती डोक्यावरती दह्या दुधाचा माठ घेतला आणि मथुरेला विक्री करता गेली. आणि दही दूध विकीत असताना ती विकीत जरी गोरस असली, गोरस शब्दाचा अर्थ होतो दही दूध ताक लोणी तूप. दुग्धजन्य जे जे सगळे पदार्थ आहेत त्याला गोरस असं म्हणतात. मग ते मथुरेमध्ये या गोपिकांचं कामच होतं गोरसाची विक्री करणं, हा त्यांचा व्यवसाय होता. त्यामध्ये हे सुद्धा नोंद घेण्यासारखं आहे की गवळी लोक गाय ओळायची, सगळं काम माणसं करायची आणि दया दुधाची विक्री त्यांच्या महिला करायच्या. लोक चुकून आपल्या संस्कृतीवर आरोप करतात की भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान आहे, म्हणजे पुरुषांना फारच प्राधान्य आहे, महिलांना प्राधान्यच नाही. अलीकडचे थोडे थोडे सुधारलेले माणसं स्वतःला पुरोगामी समजणारे ते तर मागच्या याच्यावर आरोप करते, म्हणतात चूल आणि मूल इथपर्यंतच महिलांचं. असं काही नाही. तुम्हाला अजून माहित नाही की महिला जुन्या काळात जेवढ्या प्रगत होत्या ना तेवढ्या आता राहिल्या नाही. आता फक्त ड्युटीला जातात एवढीच त्यांची प्रगती. याच्या पलीकडे त्या फार काही करायला लागल्या असं काही नाही. जुन्या काळामध्ये सुद्धा पाहणं, वेदाच्या व्याख्या करणाऱ्या वेद व्याख्यात्या ऋषींच्या बरोबर मैत्री आणि गार्गी सारख्या स्त्रिया तेव्हाही होत्या. आता गोप लोक गाई वळण्याचं काम करायचे, पण मार्केटिंग कोणाकडे होतं? सगळं बाजारला कोण जायचं? मथुरेच्या. तुम्ही एखादी गवळण अशी ऐकली का की बाजारला एखादा गवळी गेला, किती तुम्ही शोधा एकही गवळण तुम्हाला सापडणार नाही की एखादा गोप माणूस दही दूध विक्री करण्याकरता. कारण ते जे सगळं शॉपिंगचं मार्केटिंगचं काम होतं ना ते महिलांकडे देऊन टाकलेलं होतं. बाजारात तुम्हीच करा, पैसे तुम्ही सांभाळा, काय आणायचं न्यायचं तुम्हीच पहा, आम्ही आपलं गाई ओळीत राहतो. ते सगळ्या गवळणी आपल्याला कुठल्याही पाहिलं तर मग त्या गवळणीचा थाट निघाल्या मथुरे हाटा लागी. मथुरेच्या बाजार ती गोपी मथुरेच्या बाजाराकरता डोक्यावर माठ घेऊन गेली दह्या दुधाचा आणि विक्री करीत असताना तिने म्हणायला पाहिजे होतं दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या, पण ती असं म्हणत नव्हती. विकिता गोरस घ्या म्हणे हरी. आता व्यवहारात जर असं झालं की आपण जर विकायला बटाटे नेले, विकायला जर आपण बटाटे नेले आणि तिथं जाऊन म्हणायला लागलो सफरचंद घ्या, केळी घ्या, तर लोक आपल्याला हसतील का नाही? विकतो काय? बटाटे कांदे आणि म्हणतो काय सफरचंद केळी चिकू. त्या म्हणण्याला काय अर्थ आहे का? त्याला अर्थच नाही. तसं ही गोपी विकते काय? दही दूध. गोविंद
काय म्हणत होत्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, तव तव हसती मथुरेच्या गे. ते बाकीच्या सगळ्या बाया तिच्याकडे पाहून हसायला लागल्या, हसणारच आहे. विकीत होती दैत होत, म्हणत होती गोविंद घ्या, हरी घ्या, केशव घ्या, माधव घ्या. बाकीच्या हसायला लागल्या. कारण काय, विसंगती हा हास्याचा आत्मा आहे. सरळ झालं की मग कोणाला हसायला येत नाही, पण काही विसंगती झाली की सगळे त्याला हसतात. तसं हिची विसंगती झाली होती. विकताने मात्र दैदूत विकित होती, म्हणताना गोविंद म्हणत होते. विसंगती असा आहे, व्यावहारिक माणसाच्या दृष्टीने पारमार्थिक माणसं चुकलेले विसंगती, आणि पारमार्थिक माणसाच्या दृष्टीने व्यवहारातले लोक चुकलेले. परमार्थातल्या साधू संतांना लोकांकडे पाहिल्यानंतर हसायला येतं. काय हा समाज आहे, निघाला कुठे? सामान्य गोष्टीमध्ये माणसं किती नादी लागलेले आहेत. देह गेह पद प्रतिष्ठा पैसा, या छोट्या मोठ्या मान अपमान सन्मान याच्यात समाज अडकलेला आहे. आणि संतांना जेव्हा हे सगळं दिसतं ना, तेव्हा संत हसत असतात. मजते हसतील संत जे हे देखलिया मूर्तिमंत. आणि याच्या उलट जे परमार्थातले माणसं आहेत, ते परमार्थामध्ये वेळे झाल्यामुळे त्यांना व्यवहाराचं काही मूल्य वाटत नाही, तर त्यांचा व्यवहार चुकतो. तेव्हा संसारातले माणसं व्यवहारातल्या लोकांना हसतात. तव तव हसती मथुरेच्या गे. तुकाराम महाराज म्हणतात, काय त्या गोष्टीचा अधिकार आहे, ती संसाराचं काम करत असली तरी देवाला विसरलेली नाही. या सगळ्या अभंगामध्ये हे विशेष आहे. काला शब्दाचा हाच अर्थ आहे की काम संसाराचं करत असली तरी परमात्म्याला न विसरणे, याचंच नाव आहे काला. विठ्ठल संसार करता करता त्यांचा संसारच परमार्थ होऊन जातो. संसार वेगळा, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. हा त्या गोपीचा अधिकार आहे. म्हणून महाराज म्हणतात, कोणी की भुलली नारी, भुललंच पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये तद्रूप झाला पाहिजे. एका रस्त्याने एक तरुण युवती, एक मुलगी चाललेली होती. एक कोणीतरी मौलवी माणूस रस्त्यामध्ये चादर त्याने टाकली आणि तिथंच नमाज पडायला लागला. आता या लोकांना रस्त्यावर नमाज पडायची काय हौस आहे का अजून आपल्या लक्षात नाही आली त्यांनी. पण ते जिथं जागा दिसत तिथं त्याने रस्त्यावर ती चादर टाकली आणि तिथंच आपले वर हात केले, त्याचा नमाज सुरू झाला. तिची तरुण कन्या होती, युवती त्या रस्त्याने चालली होती. पण ती इतकी घाईत होती की त्या मौलवी माणसाने ते चादर टाकून नमाज पडतो हेच तिच्या लक्षात नव्हतं. ती त्याच्या चादरीतून तशीच चालत गेली. तिच्या पायाने सगळी चादर जमा झाली. तो जो मौलवी होता त्याला राग आला ना. त्या मौलवीला एवढा राग आला, तो म्हणला, मैं खुदा की बंदगी कर रहा हूं, देवाची प्रार्थना करतो, एवढं सुद्धा या मुलीला कळत नाही. मी प्रार्थना करीत असताना ही त्या चादरीवरून चालत गेली आणि सगळी माझी चादर जमा झाली. तिने त्याच्यावर पायाने तुडवलं. मग तिला पकडून आणा. मग त्या मुलीला पकडून आणल्यानंतर सगळ्यांच्या समोर उभं केलं. ते म्हणलं, हिला काहीतरी दंड झालाच पाहिजे. ती मुलगी म्हणली, पहिल्यांदा झालं काय ते तरी सांगा. मग त्या मौलवीने सांगितलं की मैं खुदा की बंदगी कर रहा हूं. ती म्हणली, बरं पुढं काय झालं? की पुढे असं झालं की तू या चादरीवरून चालत गेली आणि माझ्या या बंदगीचा अपमान केला, पायाने तुडवलं. तिला हसायला आलं. ती म्हणली, मी कुठं चालले होते ते नाही विचारलं तुम्ही? मग तिला विचारलं, तू कुठं चालली होती? तिने सांगितलं, माझं एका मुलावर प्रेम होतं. काय माझं एका मुलावर प्रेम होतं? माझा कोणीतरी प्रेमी होता आणि मी त्या प्रेमी माणसाला भेटण्याकरता एवढ्या घाईने निघाले होते की रस्त्यामध्ये कोण बसलेलं आहे, कोणी चादर अंथरलेली आहे, कोणाचं काय चालू आहे, माझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. मी आपली वेगाने निघालेली होती, माझ्या चित्तात दुसरं काहीच नव्हतं. ती म्हणली, काय कमाल आहे, मी एका सामान्य माणसाच्या प्रेमास्तव इतकी वेळी झाली होती, तुम्ही तर साक्षात देवाची बंदगी करीत असताना तुम्हाला हे सगळं कसं आठवलं की इथून कोणीतरी गेलं आणि माझी चादर तुडवली? तुम्ही डोळे लावले होते ते खरे लावले होते का खोटे लावले होते? तुमचं जे ध्यान चालू होतं, खुदा की जो बंदगी कर रहे थे वो सच्ची थी का झूठी थी? बाकीच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. मला वाटतं कुठलीही साधना अशी आहे की त्याच्यामध्ये विसरून जाणं,
बरं का, विसरून जाणं हे भक्तीचं लक्षण आहे. ती गोपी सांगते, मी सामान्य माणसाच्या प्रेमामध्ये जर सगळा व्यवहार विसरले तर तुम्ही देवावर प्रेम करत असताना, भगवंताची भक्ती करीत असताना एवढा जगाचा आठव कसा बाकी राहिलेला आहे. मला वाटतं गणित इथे, कोणी एकी बोलली नारी, एक नारी आहे, एक स्त्री आहे, मग ती इतकी अधिकारी आहे की ती संसाराचं काम करत असली तरी सुद्धा तिला संसाराचा विसर पडलेला आहे. म्हणून असं म्हटलंय, विसरल्या काम धंदा सासऱ्याची नाही मर्यादा, पावा कोंगडी घेऊन पायी संगे गोपाळ घेऊन गाई, वृंदावनी आले लवलाही, वेणू वाजविला सुस्वरे बायू बायू पावा कोंगडी घेऊन पायी. हे शेना महाराजांची सगळी गवळण आपल्या पाठाशी की नाही. विसरल्या कामधंदा, महाराज म्हणतात विसरू कामाचा तुका म्हणे झाला, आणि उद्वेग राहिला जावे यावे कोणी एकी बोलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ती विकित गोरस होती पण म्हणत होती हरी घ्या हरी घ्या. आता अजून कल्पना करा, एखादा माणूस जर जगाच्या बाजारामध्ये तुम्ही देव घ्या असं म्हणत निघाला तर लोक त्याला शहाणा म्हणतील का? हे एका गवळणीच नाही, आमच्या संतांचंही तसंच आहे. देव घ्या कोणी आयता आला घर पुसून. पण लोक हे संसाराने वेडे झालेले होते. ते म्हणले महाराज तुमचा देव तुम्हालाच ठेवा. देव न लगे साठवणीची रुंदली झाली. ही गोपी आपल्या संसाराचं काम करत असली तरी तिच्या चित्तामध्ये तो हरी असा बसलेला होता. नेनो हरी बैसला चित्ती हो, चित्तात बसलेला होता. म्हणून तर म्हटलं, या ते कोळ माझे गेले हार, या ते कोळ माझे गेले वृत्तीची तदाकारता पाहण्यासारखी आहे. या ती कुळ माझी, ती गोपी सांगते माझी कोणती जात आहे, कोणतं कुळ आहे तेच कधी विसरून गेलेले. या ती कुळ माझे गेले हरपून. मग वृत्ती काय? श्रीरंगा वाचून अणू नेणे. अणू म्हणजे जगातला सगळ्यात सूक्ष्म भाग. अणू इतकं लहान जगात दुसरं काहीच नसतं. ती गोपी सांगते त्या देवाशिवाय मी या जगात एक अणुभर सुद्धा दुसरं काही माझ्या स्मरणात राहिले नाही. श्रीरंगा वाचोनी अणू नाही, त्याला सोडून मी एक अणू सुद्धा जाणत नाही. याचा अर्थ आहे फक्त तो आणि तोच माझ्या चित्तामध्ये असल्यामुळे या ती कुळ माझी किती हो शिकवाल मज वेळोवेळा. कधी कधी व्यवहारातली माणसं व्यवहार शिकवत असतात की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. व्यवहार शिकवणारी जगात खूप माणसं आहे, पण भक्ती शिकवणारे आणि भक्तीमध्ये एकरूप होणारे जगात खूप थोडी माणसं आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज 5000 वर्षापूर्वी झालेल्या एका गोपीचं वर्णन आजच्या काळात करतात. याचं कारण आहे तिची अधिकार संपन्नता परमार्थाच्या दृष्टीने मोठी होती, पण परमार्थाच्या दृष्टीने मोठी असली तरी सामान्य समाजातले लोक तिला वेडीच म्हणत होते. आणि त्या गोपी वेड्या झालेल्या, गणित असंच आहे, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जोपर्यंत वेड होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या क्षेत्रातली प्राप्तीच होणार नाही, कोणतंही क्षेत्र असू द्या असं म्हटलं. आणि जे जे संत भक्तीत गेले ना, लोकांनी त्यांना वेडच म्हटलेले. तुका वेडा विचार करी बडबड फार. म्हणून परमार्थातल्या माणसाला संसारातले लोक नेहमी वेडच समजतात. त्यांच्या दृष्टीने ते भारावलेले लोक आहेत सगळे वेळ. आपल्या देशाचे पूर्व पंत राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेब नाही का,
त्यांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आहे की ते त्यांना कोणतरी विचारलं की ते तुमचा जन्म रामेश्वरला झाला, तुम्ही गरीब कुटुंबात होते, ते सगळं आमच्या लक्षात आलं. नंतर तुम्ही विज्ञान क्षेत्रामध्ये काम करायला लागले, एक सायंटिस्ट म्हणून काम करीत असताना तुम्ही उच्च शिक्षित झाले, या कामामध्ये तुमचं चांगलं नाव झालं, पुढे तुमचा सगळा बदल झाला. पण या सगळ्या गोष्टीनंतर तुम्ही विवाह का नाही केला, तुम्ही लग्न का नाही केलं? तर यांनी दिलेलं उत्तर सुंदर. ते म्हणले असं आहे की मी माझ्या त्या वैज्ञानिक कामामध्ये, त्या शोध प्रबंधामध्ये वेगवेगळ्या एवढा वेडा झालो, एवढा हरून गेलो की ते सगळे शोध प्रबंध करता 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 माझं लग्नाचं वय कधी संपून गेलं माझ्या लक्षातच आलं नाही. आणि जेव्हा माझ्या खूप उशिरा लक्षात आलं ना, तेव्हा मी म्हातारा झालेलो होतो. काय म्हटले? जेव्हा माझ्या लक्षात आलं ना, तेव्हा मी म्हातारा झालेला होतो. राहू दे ना तुम्ही, ताई एकच बाटली सगळीकडे फिरवता समोर बसून. आता मी बोलतो आणि तुम्हाला एवढे ताण कसे लागतात सगळ्यांना? कधीपासून पाहतो, पण मला वाटतं जाऊ दे बा, आपला नवीन परिसर आहे, उगाच काहीतरी नको बोलाय. म्हणजे मी हे सांगतो की त्या गोपी देवा करता किती विसरलेल्या आहेत. या गोपी कीर्तनात बसल्या तरी अजून कीर्तनात नाही, जमीन आसमानचा अंतर. किती सांगितल्या गोपी तर काही फरक आहे का? विठाला 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 त्या अख्ख्या व्यवहार विसरल्या. तुम्ही तासभर तरी बाकीच्या भानगडी विसरा. कीर्तनात बसल्या बसल्या तरी एक तासभर आहे का की कमीत कमी ते काय सांगतात, आपण कशाला बसू, काय चालू आहे विषय? विषय तोच चालू आहे की तो माणूस त्या कामामध्ये वेडा झाला, परिणामी काय झाला? भारताचा सगळा शोध प्रबंध, वैज्ञानिक क्षेत्रातला सगळ्यात मोठा माणूस म्हणून त्यांच्या नावाची गिनती झालेली आहे. अर्जुन महाराज जास्त जेवण आले कसं काय? उडाला उडाला तुम्हाला नाही प्यायचं पण त्यांना द्यायचंय. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. नारी गोरस विकित होती, दूध विकित होती, पण म्हणत होती घ्या हरी घ्या हरी. असं तिचं हे जे विचित्र झालेलं चरित्र कशामुळे झालं होतं, तिची ही स्थिती कशामुळे झालेली होती, त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. हे डोळ्याचं नाव दुसऱ्या चरणात आहे. डोळा देखिला मनी बैसला म्हणून वदनी उच्चारीला. डोळा देखिला मनी बैसला आणि वदनी उच्चारीला, हा क्रम आहे. हे डोळे जरी आपले लहान लहान दिसत असले ना आपल्याला शरीरामध्ये, पण सगळ्या विश्वाचं शूटिंग हेच करतात. एवढं मोठं जग आहे ना, पहिल्यांदा त्यांनाच कळतं.
मग ते जग काय करतात ते त्याचे सगळे छायाचित्र आपल्या आतमध्ये पाठवतात. ते सगळं शूटिंग कुठं पाठवतात? आपल्या हृदय पटलावर. आणि हृदय पटलावर ते चित्र उमटत असतात जे चित्र डोळ्याने पाहिलेले आहे. मग डोळ्याने देव पाहिला आणि परिणाम काय झाला असे खूप अभंग आपल्याला पाहायला मिळतील. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने. सुख कशाने झालं? लोचन म्हणजे डोळा. डोळ्याने रूप पाहिलं आणि माऊली म्हणतात आम्हाला सुख झालं. दर्शनामध्ये सुख आहे. त्या दर्शनाचा काय परिणाम आहे असं म्हटलेलं आहे की योगिया दुर्लभ तो म्या देखीला साधन पाहता पाहता मनान पुरे देखिला देखिला माय विठला संदेह निमाले. सगळा बघा तसाच आहे. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्यासी बाप रुक्मा देवीवर खून बांधली कैसी. दृष्टीने दर्शन केलं की त्याची खून गाठ हृदयामध्ये जाऊन पोहोचते. सामान्य दृश्याच्या दर्शनामध्ये द्रष्ट्यावरती जास्त परिणाम होत नाही. सामान्य दृश्याने द्रष्ट्यावर जास्त परिणाम होत नाही. द्रष्टा म्हणजे पाहणारा. पण दृश्य जर प्रभावी असेल तर द्रष्ट्यावर परिणाम झाल्याशिवाय म्हणजे पाहणाऱ्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं सामान्य माणसाचा डोळा या जगातल्या छोट्या मोठ्या सामान्य वस्तू पाहिल्या तरी भुलून जातो. पण या गोपिकांचा अधिकार असा होता की जगातलं सगळं जग पाहिलं तरी जगातली कुठलीच वस्तू त्यांना भूल पाडीत नव्हती. पण त्यांनी श्रीकृष्णाला पाहिलं की त्या वेड्या व्हायच्या. देखिला देखिला नंदाचा नंद ते नैवेद्य ते नैवेद्य ते नैवेद्य मन. त्याला पाहिलं की मने वेदुतयाचा पंढरी रायाचा. म्हणून असं म्हटलंय देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. जो डोळ्याने पाहिला तोच मनात बसला. एक ओवी आपल्याला माऊलींची सांगतो आणि थांबतो. काय आता उन्हाचा टाइम आहे. भुकीची वेळ झालेलीच आहे आणि जास्त झड लावणं चांगलं नसतं. जितकं पाहिजे तितकंच आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा अधिक जर असेल तर मग ते अजीर्ण होतं. अजीर्ण झालं की मग लोक करपट ढेकर द्यायला लागतात. करपट ढेकर ऐकण्यापेक्षा आपलं ओळखून घेतलं बरं. उडाला उडाला विषय चालू आहे. माऊली म्हणतात आवडी तया वृत्ती कीर्ती. ओळीच विसरली होती माझी पण आली ध्यानात बरी योगायोगानं तुमच्या सगळ्याच्या पुण्याईने. काय काय आवड येते वृत्ती किरीटी. किरीटी म्हणजे अर्जुना. आवड येते वृत्ती किरीटी आधी मनवणे उठी मग वाचा दिठी करासी ये. कुठली गोष्ट आपल्या मनात जे असतं ना तेच आपल्या वाचेत येतं. आपण कोणतं बोलतो? जे आपल्या मनात बसलेलं असतं ना तेच बोलतो. जे आपल्या मनात असतं ना तेच आपण ऐकतो. आणि जे आपल्या मनात बसलेलं आहे ना तेच वाचा आणि मग तिठी तेच आपल्याला दिसतं. आणि कराशी आपल्या कृतीतून तेच व्यक्त होतं. कर शब्दाचा अर्थ आहे हात शब्दाचा अर्थ आहे कृती म्हणजे कर्म. तेच आपल्या कर्मातून साकार होतं. मग आपल्या मनात काय आहे ते फार महत्वाचं आहे. तसं या गोपिकांना तेच दिसतं तेच होतं. याचं कारण आहे या गोपिकांच्या मनामध्ये तोच बसलेला असल्यामुळे काय होतं मग ते असं होतं की देखिला डोळा तो डोळ्याने पाहिल्यामुळे बैसला म्हणे. ज्याला पाहिलं तो मनात घर करून बसला बैसला म्हणे. आणि महाराज म्हणतात तोची वदनी उच्चारी. मग त्या गोपीच्या बोलण्याचा विषयही तोच झालेला आहे. काय ज्याच्या जो आवडीचा विषय असतो तो त्याच्या बोलण्याचा आणि श्रवणाचा विषय असतो. आपल्या आवडीचा विषयच माणूस बोलतो. तुम्ही विषय कुठलाही चाललेला असू द्या प्रसंग कोणताही असू द्या पण जे आपल्याला आवडतं ना माणूस तेच बोलून जातो. आता आपला वेळ झालेला आहे की घरामध्ये सुद्धा कोणी आपला आवडीचा असेल तर मग माणूस ओढून ताडून त्याचा विषय काढीत असतो. कोणता आपल्या आवडीचा विषय. तसं इथं आहे. आता तो अभंग पाठच आहे की त्या संतांच्या आवडीचा विषय देव असल्यामुळे विषय तो त्यांचा. ना आवडे जन ना आवडे धन ना आवडे माता ना आवडे पिता. या जगामध्ये तोच आवडतो. म्हणून इथं देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. असं कशामुळे झालं?
तो श्रीकृष्ण सगळ्यांच्या मनाचं एवढं आकर्षण कशामुळे करतो देव, याचं उत्तर आहे त्याच्या लीलाच तशा अद्भुत आहे. असं म्हटलेलं आहे की आपुलियाचा विसर भोळा आणि गोविंद कळा कौतुक. ते महाराज म्हणतात कौतुकच तसे नवल केवढे केवढे न कळे कानोबाचे. याच्यामध्ये भक्तीच्या मनाच्या वृत्तीचाच विशेष आहे असं नाही, इथं भगवंताच्या दर्शनाचाही तो परिणाम आहे. खरं गणित इथं असल्यामुळे, कारण जगाचं दर्शन तुम्ही किती करा, जगातले किती चांगले पदार्थ पहा, तुम्ही थोडे पाहाल थोडा आनंद होईल विसरून जा. तुम्ही एकदा जगातला देव पाहिला ना तर आयुष्यात तुम्हाला जगात दुसरं काही पाहावं अशी अपेक्षाच राहणार नाही. त्या ध्रुव बाळाच्या चरित्रामध्ये भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये आलं होतं की ध्रुवा तू फार लहान मुलगा आहेस, पण तू 6 महिन्यापर्यंत फारच कठोर साधना केली. देव म्हणला मलाही आश्चर्य वाटलं, मी चतुर्भुज रूप घेऊन तुझ्या समोर प्रगट झालो, बोल तुला काय पाहिजे. ध्रुवाने दिलेलं उत्तर सुंदर आहे. ध्रुव म्हणला देवा जोपर्यंत मी तुला पाहिलं नव्हतं ना तोपर्यंत मला जगातल्या खूपच गोष्टीची इच्छा होती, पण ज्या क्षणाला मी तुला पाहिलं ना त्या क्षणाला या जगातली कुठल्याही वस्तूची अपेक्षा माझ्या अंतःकरणातून समूळ नष्ट झालेली. या जगात आता तुझ्या इतकं उत्कृष्ट, तुझ्या इतकं श्रेष्ठ दुसरं काही आहे असं वाटतच नाही. आता किती गोष्टी आपल्याला सांगता येईल. ते सुरदास आंधळे भक्त होते, त्यांना दिसत नाही, म्हणून आजही जर कोणी अंध माणूस असला तर माणसं त्याला सुरदास म्हणण्याची पद्धत आहे. आंधळ्याला काय आंधळा म्हणत असतात का? आंधळ्याला सुरदास म्हणतात, ही शालिंतेची भाषा आहे. सुरदास सुरदास काय म्हणतात तर भगवान श्रीकृष्णाचे एक भक्त होऊन गेले अंध भक्त, त्यांचं नाव होतं सुरदास. त्या सुरदासांना एकदा भगवान श्रीकृष्ण भेटले लहान मुलाच्या वेशामध्ये. मोठा प्रसंग आहे, कारण ते सुरदास एका खोल अशा दरीकडे चालले होते. श्रीकृष्णाला वाटलं हा भक्त माझा खाली दरीत पडला तर बिचारा मरेल. ते काही गाईने गेले, भगवान कृष्णाने सुरदासाचा हात धरला. ते म्हणले बाबा इकडं मोठा खड्डा आहे, सरळ रस्ता इकडून जा. ते हाताचा जो स्पर्श होता ना तो सुरदासाला काही वेगळाच लागला. तो दैवी स्पर्श होता, श्रीकृष्णाचा होता. तो स्पर्श वेगळा लागल्यामुळे सुरदासांनी तो हातच आपल्या हातात पकडला श्रीकृष्णाचा. हात पकडल्यानंतर सुरदासाला आनंद वाटला. तो म्हणला ज्याला आपण पकडलं ना ती वस्तू फारच श्रेष्ठ आहे. खरं म्हणजे देव हाताने पकडण्याची वस्तू नाही, तो हृदयाने पकडला जातो. दरीला पंढरीचा चोर गळा बांधून हृदय बंदी खाना केला. देवाला आपल्या हृदयामध्ये कोटून ठेवतात भक्त. संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी साठवू. देव साठवण्याची जागा हृदय. सूरदासांच्या हातातून श्रीकृष्णाने हळूच झटका मारला, बाजूला जाऊन उभे राहिले आणि जोर जोरात हसायला लागले टाळ्या वाजून. आता लहान मुलाचं म्हणजे खोडकरच आहे ना कृष्ण. तो म्हणला बाबा सुटलो का नाही तुझ्या हातातून. सूरदास म्हणले मी तुला ओळखलेलं आहे, तू माझ्या हातातून झटका मारून सुटला याच्यात काय नवल आहे. मी म्हातारा माणूस आहे, तू तरुण आहे. अरे मी जीव आहे, तू देव आहे. तुझ्यात जर खरी ताकद असेल ना तर तू माझ्या हृदयातून जाऊन दाखव, हृदयातून जाऊन दाखव. देवाने हात जोडले. तो म्हणला जगामध्ये सगळ्यात दुर्बळ गोष्ट जर माझ्याकरता काय, माझं म्हणजे प्रत्येक माणसात काही ना काही कमजोरी असते, तसं देव म्हणला एकच कमजोरी माझ्यात आहे, मी सगळ्यांचा व्यतिक्रम करू शकतो, पण भक्ताच्या भावनेचा व्यतिक्रम करण्याची ताकद माझ्यामध्ये सुद्धा. सुरदास असायला लागले. ते म्हणले सुरदास महाराज माझी एकच इच्छा आहे की तुम्हाला डोळे देऊ का मी, तुम्हाला मी नेत्र देतो. सुरदासाने विचारलं कशा करता. तुम्हाला जर डोळे दिले तर मी जसं तुम्हाला पाहतो तसं तुम्हालाही मला पाहता येईल. सुरदास म्हणले ही गोष्ट बरोबर आहे. ते म्हणले डोळे आहे तर जग आहे, मी तुम्हाला डोळे देतो. सुरदासावर देव प्रसन्न झाले आणि भगवान श्रीकृष्णाने सुरदासाला दृष्टी देऊन टाकली, नजर देऊन टाकली. आणि सुरदासांना नजर मिळाल्याबरोबर त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाचं सुंदर दर्शन केलं. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवास कनक कपिशं वैजयन्तीं माळा रंध्राण वेणोरधर सुदयाः पूरयन् गोपवृन्दै पुरंदारण्यम सुभद्रमणं प्राविशद गीत कीर्ती. हे भगवान श्रीकृष्णाचं सौंदर्य या श्लोकात आहे. मी आपल्याला अर्थ सांगणार नाही, पण एवढा सुंदर श्रीकृष्ण त्या सुरदासांनी पाहिलं. आणि पाहिल्यानंतर सुरदास म्हणले देवा काय झाकी आहे तुझी, काय उत्तम तुझं दर्शन आहे, तुझे माझ्यावर अनंत उपकार आहे की तू मला डोळे देऊन तुझं दर्शन घडवलं. भगवान श्रीकृष्ण म्हणले सुरदास अजून तुम्हाला मी काही देऊ का.
सूरदास म्हणले बस जाता जाता एकच दे, जे डोळे मला दिले ना एवढे डोळे परत पहिल्यासारखे करून दे. काय म्हणले मला परत दृष्टी माझी घालून दे. देव म्हणले काय आश्चर्य आहे, आंधळे माणसं डोळे मागतात. लोक म्हणतात ना आंधळा काय पाहतो, काय मागतो, कमीत कमी एक डोळा तरी. तुम्हाला 2 डोळे मी माझ्या कृपेने दिलेले आहे, आता तुम्हाला पुन्हा आंधळे व्हायचे डोळे लागले कशामुळं? सूरदास म्हणले असं आहे, ज्या डोळ्याने मी आयुष्यात जग पाहिलं नाही त्या डोळ्याने मी एकदाच परमात्मा पाहिला. सूरदास म्हणले आता जो परमात्मा मी पाहून माझ्या हृदयात साठवलेला आहे, पुन्हा जग पाहून मी गडबड करू इच्छित नाही. हे संसार पाहण्याची माझी शास्त्रामध्ये एक श्लोक आलेला आहे, अक्षमताम फलमिदम. अक्ष म्हणजे डोळा. ज्याला ज्याला देवाने डोळे दिलेले आहेत त्या डोळ्याचं फळ काय आहे, डोळ्याचं फळ काय? ते म्हणले अक्षमताम फलम इदम. हेच फळ आहे की भगवान श्रीकृष्णाचं दर्शन. ज्याने आपल्या डोळ्याने कृष्णाचं दर्शन केलं असेल ना त्याचे डोळे सफल झाले. ज्याने ज्याने आपल्या डोळ्याने देव पाहिला नसेल ना त्याचे डोळे विफल झाले. म्हणून डोळ्याचं भाग्य आहे देवाचं दर्शन. म्हणून तर म्हटलेलं आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा त्याच्याच करता लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता हे सगळे प्रमाण या अर्थाच्या अनुषंगाने म्हणून देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. गोपीच्या दर्शनाचा विषय श्रीकृष्ण होता, गोपीच्या चिंतनाचा विषय श्रीकृष्ण होता, म्हणून गोपीच्या बोलण्याचा विषय सुद्धा श्रीकृष्णच होता. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मधुरेच्या गे. पण का हो अशी वृत्ती झाल्यानंतर लोक हसतात त्याचं काय आहे? महाराज म्हणतात ज्यांना हसायचं ना त्यांना हसू द्या. अभंगाचं शेवटचं चरण गाणे हसे जना
तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. महाराज म्हणतात त्या गोपिकांचा व्यवहार पाहून लोक हसत होते, पण गोपीचा भाव होता नाही कान तये ठाई. लोकांचा धर्म आहे हसणे. लोक हसतच राहतात. तुम्ही किती चांगलं काम करा तुम्हाला लोक हसणार आहे, आणि म्हणून लोक असतात त्याच्याकडे आपण कधी लक्ष द्यायचं नाही. बऱ्याच वेळा माणसाला काय वाटतं, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. लोकांचा शब्दच आहे लोक काय म्हणतील. लोक काही डोंबलं म्हणत नाही. मला खरं सांगा, लोकांचा ज्याच्यात फायदा आहे ना लोक तेच म्हणतात. जसं वारं आलं तसं लोक उठणीत राहतात. असं काही नाही. आज जो माणूस असं म्हणत होता ना, तुम्ही 2 वर्षांनी त्याला भेटतो त्याच्या उलट म्हणतो. हे समाज प्रवाह आहे. हा कधी एकाच बाजूने कधी वाहतो का? ते समाज म्हणजे हे वाटोळ येतात ना आता या दिवसामध्ये, कुणीकडे कल मारील आणि कुणीकडे निघून जाईल त्याची काही गॅरंटी नाही. समाज म्हणजे एक वादळ आहे.
महाराज म्हणतात त्या वादळाकडे शहाणे माणसं कधीच लक्ष देत नाही. लक्षच द्यायचं असेल तर आपल्या लक्षाकडे द्या, आपल्या ध्येयाकडे द्या आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत जायचं. म्हणून हिंदीतल्या लोकांनी एक सुंदर म्हण आहे, ते म्हणतात क्या कहेंगे लोग, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. सगळ्यात मोठा रोग जर कोणता असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार शहाणे माणसं कधीही करत नाही. आपलं मन काय म्हणतं, शास्त्र काय सांगतं, प्रवाह काय आहे, परंपरा काय, याचा विचार करणारे जे ज्ञाते माणसं आहेत ते समाजाच्या, आणि जास्त लोकांना विचारायची गरज आहे नाही. तुम्ही जर जास्त विचारलं तर बिघडून जाईल. हा याच्या उलट आहे, सगळ्यांचं ऐकायचं आणि मग विचार करून आपल्या मनाने त्याच्यावर निर्णय घ्यायचा. पण शेवट शिक्कामोर्तब आपणच करायचा, दुसऱ्याचा शिक्का मारायची गरज नाही. असं म्हणतात, ऐकावे जनाचे आणि मग करावे मनाचे. काय केलं, एका माणसाने एक सुंदर चित्र काढलं. असेल हनुमंताचं म्हणा, रामाचं म्हणा, सुंदर चित्र काढलं. तो चित्रकार होता आणि ते चित्र त्याने असं चौकात लावलं आणि चित्राच्या खाली त्याने असा एक मोठा स्केच पेन ठेवला. तो म्हणला, ज्या माणसाला कोणाला चित्रामध्ये काही दोष वाटत असेल, त्याने चित्र सुंदर काढलं होतं पण त्याला वाटलं लोकांना विचारावं की हे चित्र बरोबर आहे का. आणि तो म्हणला, जर कोणाला काही या चित्रामध्ये थोडासा फॉल्ट जर दिसला, काही दोष दिसला, चूक दिसली, तर त्याने या पेनाने तिथं टिक मार्क करा. कशा करता, मी ती चूक दुरुस्त करून घेईल, थोडी टिक मार्क. दुसऱ्या दिवशी लोकांनी ते वाचलं की जर काही चूक वाचली तर त्याला काय करायचं, टिक मार्क करायचं. जो यायचा ना तोच घ्यायचा. तो म्हणायचे नाक थोडा असा असतं तर बरं झालं असतं, द्यायचं टिक मारून. एक म्हणला हे थोडा कान जर असा असता तर मग अजून बरं झालं असतं, द्यायचं टिक मारून. एक म्हणला हे सगळं बरोबर आहे पण पायाचा अंगठा जर असा अजून असं, दिले टिक मारून. दुसऱ्या दिवशी गेलं तर चित्र शिल्लक नव्हतं. काय होतं, ते सगळ्या टिका मारून चित्र संपलेलं होतं, झाकून गेलं होतं, काळं झालेलं होतं. बस त्याच्यामुळे जास्त टिक मार दुसऱ्याकडून घेण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये. लोक चांगले म्हणले तरी सुद्धा त्याच्यामध्ये जास्त उरळून जाण्यासारखं काही नाही म्हणत असतात. आणि कधी कधी लोक तर खोटी स्तुती करत असतात. आणि लोक वाईट म्हणले तरी त्याच्यामध्ये काही फार मनाला लावून घेण्यासारखं नाही. एक सूत्र सांगतो की दुसऱ्या माणसाने आपल्याला काही वाईट म्हणलं, थोडीफार निंदा केली म्हणून आपण नाराज व्हावं अजिबात नाही. गणित असं आहे, माऊली म्हणतात तो माणूस वेडा आहे जो माणूस दुसऱ्याच्या टिप्पणीने स्वतः दुःखी होतो. माऊली म्हटले, निंदा मोटकी ऐके आणि कपाळ धरून ठाके. म्हणजे कोणी निंदा केली आणि याने जर ऐकली तर तो कपाळाला हात लावूनच लगे पश्चाताप करतो. ते म्हणले याच्यात काय विशेष आहे. जसा प्रमाणे हा चिखल, पाणी पाऊस पडला म्हणजे या मातीचा चिखल होतो आणि थोडा ऊन पडला म्हणजे पुन्हा ती माती सुकून जाते. माती सुकली की मग ते पुन्हा. तसं काही माणसं प्रसन्न मनाचे असतात पण ते वातावरणाने पुन्हा सुकत असतात. तसं आपल्या स्वतःच्या विचाराने आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. आनंदी राहण्याकरता भगवत भक्ती सर्वात श्रेष्ठ साधन आहे. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे हसे जग हसतच राहतं, त्याला हसू द्या पण नाही कांतही, आपण त्यांच्याकडे कान द्यायचे नाही. ते काय होतं चुकून आपल्याकडं, आपण याच्यावर लक्ष जास्त देतो की लोक मला काय म्हणत असतील, गावातले लोक काय म्हणतात, तिकडचे काय. कधी कधी माणूस विचारतोय की माझ्याबद्दल ते काही बोलले का, काही गरज आहे का. बरं, चांगला आनंदी आहेत ना, आपल्याबद्दल कोण काय बोललं हे आपण कधी. महाराज म्हणतात नाही कान तही ठाई. दोन गोष्टीकडे आपण कानच द्यायची नाही. एक आपली निंदा आणि दुसरी आपली स्तुती. आपली कोणी फार प्रशंसा करत असेल जास्त तिकडे कान द्यायचे नाही आणि कोणी थोडंफार तिकडे जास्त कान द्यायचे नाही. कान तही ठाई. देव आपल्याला हळूहळू वयोमानानुसार ऐकायला कमी करतो. हे देवाचं चूक आहे का बरोबर आहे, तुमचा काय अंदाज आहे. हे देवाचे उपकार माना की देव काय होतं. माणूस तरुण आहे, समर्थ आहे, चांगला आहे, कोणी असो स्त्री पुरुष, तोपर्यंत त्याची महिमा असते. लोक सगळे त्याचा थोडासा हे असतो. पण माणूस एकदा उतार व्हायला लागला, वृद्ध व्हायला लागला की त्याचा अपमान होणं स्वाभाविक आहे. त्याच्या मनाची वृद्ध का, त्याच्यात कोणाचा दोष नाही समाजाचा, तो निसर्गच आहे. काय प्रत्येक गोष्टीला व्हॅलिडिटी आहे. माणूस म्हातारा होतो म्हणजे तो कालबाह्य होतो आणि कालबाह्य झाल्यानंतर त्याला अपेक्षित असणारा जो सन्मान आहे तो त्याला मिळत नसतो.
आणि मिळत नसल्यामुळे त्याला अपमान सहन होत नसतो. म्हाताऱ्या माणसाची अडचण आहे, सन्मान त्याला मिळत नाही आणि अपमान त्याला सहन होत नाही. पण म्हातारपणामध्ये कोणीतरी अपमान केल्याशिवाय साधारण स्वाभाविक आहे. तुम्ही म्हातारे माणसं 10-12 जर बसले आणि एखादं पोरग जर तिकडून आलं ना, तो म्हणतो बाबा बाजूला सारखा ना. या वाक्यात तुम्हाला काय वाटलं? तितक्या म्हाताऱ्या माणसाचा एका लहान पोराने उपवास केला म्हणजे याने बाजूला व्हायचं, ते बाजूला राहिलं. हा त्यांनाच म्हणतो बाजूला सारखा ना. तुम्हाला समजत नाही का? त्याला सगळं समजतं, तू किती पाण्यात आहे हेही त्याला समजतं. पण त्याचा काळ संपलेला आहे. समजत असून सुद्धा त्याचा सन्मान समाजात होत नाही. याच्यामध्ये समाजाची चूक नाही. हे काही नवीन आहे का? हे जुन्या काळापासून आहे. त्याच्यामुळे देव काय करतो, हळूहळू आपल्याला ऐकायला कमी करतो. देवाचे उपकार आहे. आपल्याला ऐकायला येत नाही तेच बरं आहे. कोण काय बोललं, कसं बोललं, सुनबाई काय म्हणली, पोरग काय म्हणलं, अमुक काय झालं, त्याच्यामुळे ऐकायला येत नाही ती चांगली गोष्ट आहे. आपले दात पडतात ना, ती चांगलीच गोष्ट आहे वयानुसार. मी तुम्हाला सगळं सांगेन एक क्रमशीर, चांगलीच गोष्ट आहे. बरोबर आहे का नाही? आपल्या पोटामध्ये पचवण्याची ताकद कमी होती आणि जठराग्नी कमजोर झाला आणि दात जर मजबूत ठेवली तर ते विरुद्ध धर्म होऊन जाईल. हा कडाकड काही चावीन पण ते पोटाने पचवलं पाहिजे ना आतमध्ये. त्याच्यामुळे याचे दात पाडून त्याला सांगितलेलं आहे, बाबा आता हलकं फुलकं दलिया चावल थोडाफार तो आपला घेत जा, थोडासा रसा पाणी, बस तेवढ्यावर तुझं चालून जाईल. जठराग्नीमध्ये तितकीच कुवत आहे. देवाने तितकेच दिवस आपल्याला दात ठेवलेले, जितके दिवस आपण चावून पचवू शकतो. जेव्हा आपला जठराग्नी कमजोर होतो तेव्हा दात हळूहळू राजीनामे देतात, हळूहळू दिसायला कमी होतं, ऐकायला कमी होतं. या सगळ्या प्रक्रिया आहेत ना, या देवाने माणसाला उपकार करून दिलेल्या आहेत. म्हणून असं आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये सकारात्मक पाहायचं, नकारात्मक पाहायचं नाही. तत्तेनो कंपा सुसमीक्षमानम असं म्हटलेलं आहे. तत्ते अनुकंपा ही देवाची अनुकंपा आहे, कृपा आहे. समीक्षमानम त्याची समीक्षा करा म्हणजे त्याला समजून घ्या. तुका म्हणे असे जन नाही कान तै देखीला डोळा बैसला म्हणे तो शिवदनी उच्चारे. आपली सेवा संपलेली आहे, वेळ झालेला आहे, पुण्याचा टाइम आहे आणि आता कीर्तनाचे 2 पार्ट राहते काल्याचे. सरपंच पहिला पार्ट राहतो अभंगाचा भावार्थ सांगणे, आता तो सांगून झाला. काल्याच्या कीर्तनाचा दुसरा पार्ट राहतो श्रीकृष्णाचं चरित्र सांगणे. पण आता सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून मी चरित्र काही आपल्याला श्रीकृष्णाचं सांगत नाही, पण भगवान सांगतात की नुगडता बाळपणाची फुली म्या अदानवी सृष्टी केली. ज्ञानेश्वरीमध्ये भागवत आलेलं आहे कृष्ण चरित्र. करी गिरी धरोणे उमानिली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले त्वा जळत गोकुळ राखिले वासुर वासाठी लाविले विरंची पिशे त्वा सनकादिकाचे निमाने सायुध्य सौरसो केला पुतने जे विषाचे निस्तन पाणी मारू आले. आता पुतना राक्षसी आली, गोवर्धन पर्वत आला, 12 गाव भगवंताने अग्नी गिळला ते आलं, देवाने गायी सारल्या ते आलं, भगवंताने सुंदर बासरी वाजवली ते आलं. आता हे सगळं चरित्र ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. श्रीकृष्णाचं चरित्र सर्वांनाच फार आवडतं. माऊली म्हणतात श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओ सरते राणीवे वैशवे श्रोते श्रवणाच्या. श्रीकृष्ण चरित्र श्रवणीय आहेत आणि म्हणून चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, भगवान मथुरेमध्ये अवताराला आले, गोकुळामध्ये भगवान वाढले आणि त्याच्यानंतर गोकुळात देवाने 11 वर्षापर्यंत ज्या ज्या लीला केल्या त्यांना बाललीला म्हणतात. या बाललीलेच्या अंतर्गत एक सुंदर लीला आहे. भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. लहानपणी दयादुधाची चोरी केली, थोडं मोठं झाल्यावर त्यांना सांगितलं आता आपण शहाणे झालो, कामधंदा केला पाहिजे. गवळी लोकांचं काम आहे गायी सारणं. मग गायी गोपाळ सौंगडी वना मिळोनिया गवळणी गोपाळाशी खेळे काना. मग गोपाळ जमा केले, गायी घेतल्या आणि हळूहळू भगवान गायी चारायला लागले. आता गायी चरून झाल्या, यमुनेचं पाणी पिल्या, सावलीला बसल्या. गोपाळांनी खूप खेळ खेळले, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडीला यमुनेच्या तिरी. मग देवाचे खेळ खेळून झाले, गोपाळांना भुका लागल्या. भगवान म्हणले काहीच नाही, आता मी सुंदर बासरी वाजवतो, कारण ते वेणुगीत आलेले कृष्ण चरित्रामध्ये. भगवान श्रीकृष्णाने सुंदर बासरी वाजवली. आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली मुरली नो हे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण मुरली मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनो नंदाचा वाजवितो
मधुर बासरी वाजवली आणि भगवान श्रीकृष्णाच्या बासरीने काय काय परिणाम झाला ते सगळं झालं. तृणचर्या लुब्ध झाली नाही का, पक्षी कुळे निवांत राही. हे भानुदास महाराजांची त्या वेणूवर सुंदर गवळणच आहे. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होय, बाळा असताना देव विसरले मा. अशा प्रकारची स्थिती या बासरीने झाली. आणि शेवटी गोपाळ म्हणले, देवा आता आपण सगळ्यांनी भोजनाचा प्रसादाचा आनंद घेतला पाहिजे, आम्हाला भुका लागल्या. म्हणले मग चला, वेळ झालेला असल्यामुळे अवघ्या सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला कोमटा. आपापल्या शिदुऱ्या घेऊन या. मग गोपाळाने शिदुऱ्या आणल्या. कोणी गायीच्या शिंगालाच बांधून ठेवली होती, ती गवळाची मुलं आहे ना. कोणी झाडावर बांधलेली होती, कोणी दगडाच्या खाली ठेवलेली होती. मग आपापल्या शिदुऱ्या सगळ्या गोपाळांनी आणल्या. देवाने आपल्या शिदोरीत सगळ्यांच्या सामावून घेतल्या. सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि केल्यानंतर गोपाळांना सांगितलं, आता बसा सगळे तुम्ही भोजना करता, मी तुम्हाला जेवायला वाढतो. मग गोपाळ गोलाकार बसले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांनी आपल्या हाताने शिदोरी दिली. असं म्हटलेलं आहे की भानुदास गीती गात प्रसाद देतो, पंढरीनाथ मुदा घेऊन या करी, पेंद्या वाटितो शिदोरी. अशा प्रकारचा जो प्रसाद आहे तो दही काल्याचा प्रसाद भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांना दिला. एका श्लोकामध्ये शुकदेवाने त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. तेवढा काल्याचा श्लोक आपण म्हणूया. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल, दही हंडी फुटेल आणि या कार्यक्रमाच्या संबंधाने काही सूचना असेल तर ती होईल आणि हा संपूर्ण कार्यक्रम पूर्ण होईल. तत्पूर्वी आपण दही हंडी फुटून या ठिकाणी घेणार आहे. प्रथमतः या कार्यक्रमाकरता आलेली आपण सगळी मंडळी, खरं म्हणजे इथं गाव नाही, पण गाव नसलं तरी आजूबाजूची जी गाव आहे, मुख्य धारणखेडा वस्ती परिसर, लामणगाव परिसर, झोलेगाव परिसर आणि बाहेरून सुद्धा बाकी मंडळी या ठिकाणी आलेलीच आहे. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 8 दिवस या कार्यक्रमाचा आनंद आपण लहान थोर सर्वांनी घेतलेला आहे. ज्या ज्या मंडळींनी या ठिकाणी योगदान केलं असेल त्या सगळ्या मंडळीचे आपण आभार मानले पाहिजेत. खूप चांगला सप्ताह आपण सगळी परिसरातली मंडळी करतात. हनुमंतरायावर आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे. हे अत्यंत प्रज्वलित असं स्थान आहे हनुमंतरायाचं. त्यानिमित्ताने आमच्या हरिभक्तीपरायण रामदास महाराज संप्रदायामध्ये अलीकडच्या काळात नवीन मंडळीची गरज आहे आणि नवीन लोक कमी आहेत असं नाही, खूप लोक आहेत, पण अभ्यासू माणसाची कमी नेहमीच समाजात आहे. कीर्तनाच्या क्षेत्रात असू द्या, भजनाच्या क्षेत्रात असू द्या, अनेक लोक आहेत. आपल्याला खूप माणसं जरी दिसत असली तरी या क्षेत्रामध्ये वरवर काम करणाऱ्या लोकांची कमी नसली तरी या क्षेत्राची जाणीव असलेली आचार विचाराने परमार्थ करणारे माणसं समाजामध्ये कायम बोटावर मोजणे इतकेच असतात. त्याच्यामध्ये आमचे रामदास महाराज अतिशय प्रपंचही करतात, आपला परमार्थही करतात. आमच्या स्वानंद सुख निवासी जोग महाराज ज्या संस्थेमध्ये आम्ही सगळे एका संस्थेचे विद्यार्थी आहेत, त्या संस्थेचे ते विद्यार्थी आहेत. तेव्हा आपण सगळी जुनी जाणती ज्येष्ठ भजनी मंडळी, विनायक महाराज असतील, विकास महाराज आहेत, आपण सगळी मंडळी दरवर्षी या कार्यक्रमाकरता तुम्ही आपला अमूल्य वेळ या मंडळी करता देतात. खरं म्हणजे रामनवमी आणि हनुमान जयंती हा जो पिरियड आहे ना, ते इंगळे महाराज विनोदाने सांगायचे. ते सांगायचे या पिरियडमध्ये तुम्हाला कीर्तनकारही मिळणार नाही बरं का, जागरण गोंधळवाले मिळणार नाही, तमाशाचे फडावाले सुद्धा मिळणार नाही. जुन्या काळात खूप जत्रा राहायचे उन्हाळ्यात गावगाव, ते तमाशाचे फडावाले करता सुद्धा लोकांची लाईन लागायची, पण ते सुद्धा मिळणार नाही. का हा जो पिरियड आहे हा अत्यंत रेलचेल कार्यक्रमाचे गावगाव आहे. पण तरी सुद्धा आपण भजनी मंडळी या कार्यक्रमाकरता इथे येतात, वेळ देतात. हनुमंतरायांची आपल्याला प्रेरणा आहे. आपण सगळे वयोवृद्ध, जुनी जाणती, वारकरी, ज्येष्ठ मंडळी, या परिसरात या विभागात राहणारी सर्व शेतकरी मंडळी, आमचे आदरणीय सरपंच असतील, आदरणीय आमचे पत्रकार नेहमी असतात. कुठेही कार्यक्रम असेल तर परिसरामध्ये, आता बऱ्याच दिवसात एवढ्या तारीखला भेट नाही, तेव्हा पत्रकार या ठिकाणी आहेत, सगळी मंडळी आहेत. मोठ्या संख्येने महिला मंडळी, माता भगिनी, अतिशय चांगला मृदंग खूप कमी वयामध्ये
उत्कृष्ट ज्यांची मृदंगाची तयारी आहे तसे आमचे अर्जुन महाराज ते या कार्यक्रमाकरिता आपल्याला अमूल्य वेळ देतात. तेव्हा सगळ्यांचीच ही सेवा आहे आणि खूप गडबड असली तरी सुद्धा आमच्या काकडे पाटलांचा आग्रह राहतो सरपंच. मग ते म्हणले महाराज काय, त्यांना म्हणलं एक काम होईल का, लवकर आपल्याला असं 8 ते 10 किंवा 9 ते 11 असं कीर्तन करता येईल का. ते म्हणले आता माझ्या वतीने करता येईल, पण सगळे माणसं जमा होणं आणि तो कार्यक्रम होणं अवघड असल्यामुळे कार्यक्रम 10 ते 12 असाच होईल. तर मला वाटतं आता किती वाजले, 12:30. म्हणजे इमानदारीने मी तुम्हाला त्याच्याही पेक्षा अर्धा तास जास्त दिलेलं आहे. पुन्हा दुपारनंतरची सेवा तिकडं नाशिक विभागात असल्यामुळे आणि लांबचा प्रवास असल्यामुळे आता मला तिकडून सुद्धा जे स्वयंपाक करणारी मंडळी आहे ना त्यांनी सुद्धा सांगितलं की महाराज मसाले भात थोडा बाकी राहिलेला आहे, खिचडी बाकी राहिली, म्हणून थोडंसं एक 10-15 मिनिट चालू द्या. त्याच्यामुळं नंतरचे एक 10-15 मिनिटं आपले पुन्हा या सगळ्या माध्यमातून मी घेतलेले आहेत. नाही तर खूप लवकर थांबण्याचा मानस होता, तरी सुद्धा असं आहे हे त्या जागेचं महत्व राहतं. तुम्ही आपण सगळ्या एवढं भावनेने श्रद्धेने करतो, 8 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि उगाच मी एकट्याने माझ्या घाईमुळे नुसतेच ओढाताण करून तुमच्या कार्यक्रमात गडबड करून देणं हे काही योग्य ठरत नसल्यामुळे शांत चित्ताने हा सुंदर असा काल्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. या परिसरातल्या सगळ्या मंडळींना आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या गावांना पुन्हा धन्यवाद देतो. मंदिर खूप छान बांधलेलं आहे. थोडासा मंदिराचा कलर आता कमी झालेला आहे. मला मागच्या वर्षी चावडी प्रकार सगळेच मागच्या वर्षी जाणवलं होतं आणि या वर्षी सुद्धा जाणवलं की आपण पुन्हा एकदा मंदिराला सुंदर पुढच्या वर्षाच्या या हनुमान जयंतीपर्यंत देवळाला असा सुंदर कलर देऊन घ्या. मंदिर खूप छान आहे, एकदा त्याला तुम्ही कलर केला बरोबर आहे का नाही. ही शिल्पकार इथं बसलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना विचारलं पाहिजे की एखादा असा कलर देऊन टाकायचं वर. सरपंच आपल्या सगळ्यांच्या पत्रकार सगळ्यांची तरुण मंडळी इकडे बसले, तुम्ही कशाला आता शेवटच्या शिट्ट्या वाजवता. एक असा कलर द्यायचा की तो लवकर गेला नाही पाहिजे. असा एक सोनेरी कलर असतो आमच्या तिकडं की सावता महाराज मंदिराला मारला एक 5-10 वर्ष झाली पण तो अजून आहे तसाच आहे. काय सार्वजनिक कामं राहतात, दरवर्षी पुन्हा पुन्हा करायला आणि ते एकत्र यायला जमत नाही. त्याच्यामुळे एकदाच मस्त एक चांगला कलर देऊन टाकायचा. अतिशय चांगली सेवा आपण सगळी मंडळी या भागातली करतात म्हणून पुन्हा एकदा आपला सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा हनुमंतांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. विप्रदवेनो जठरपटयो शृंगमित्रैच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्युलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो आशयन् नर्मभिस्वहि स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भोग बाल केले पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव कृष्ण भगवान. ज्ञानेश्वर माऊली करायच्या अगोदर एक सूचना पुन्हा आठवली की आमच्या श्री संत शिवाई संस्थान शिवूर या ठिकाणी येणारा शिवाई मातेचा भंडारा उत्सव या परिसरातील बरीच मंडळी भंडाऱ्या करता मागच्या काळात येतात, अजूनही काही मंडळी येतात. तेव्हा सर्व मंडळी करता प्रेमाचा आग्रह आहे, निमंत्रण आहे आणि संस्थांच्या वतीने आपल्याला सूचना आहे की येणारी जी एकादशी आहे, मला वाटतं 24 तारखेला एकादशी, 25 तारखेला सकाळी संत शिवाई मातेचा भंडारा आहे. त्या भंडाऱ्याकरता आपण सर्व मंडळींनी यायचे. आता सध्या शिवाई मातेचं जे जुनं मंदिर आहे शिवूरमधलं ते काढलेलं आहे आणि नवीन दगडी मंदिराचं काम चालू आहे. आपल्याला नवीन कामाचंही दर्शन होईल, शिवाई मातेचं दर्शन होईल, संत बहिणाबाई महाराज, संत शंकर स्वामी या संतांचंही दर्शन होईल आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमालाही आपल्या सगळ्यांचं येणं होईल. विशेष करून आमच्या महाराज मंडळीला आग्रहाची प्रेमाची विनंती करतो. विनायक महाराज, विकास महाराज, आपण टाळकरी मंडळी, आदरणीय रामेश्वर महाराज, मधून मधून रामदास महाराज येत असतात शिवूरला. कधी आमची भेट होते, कधी होत नाही, त्यांचं येणं असतं. अर्जुन महाराज, आपण सगळी मंडळी समोर बसलेली श्री पुरुष बाल वृद्ध सादर आमंत्रित आहे. ज्ञानेश्वर